नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण वर्गमूळामध्ये म्हणजे वर्गमूळाच्या चिन्हामध्ये पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येचे वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचे आहे ते आज आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, मागील आपण बऱ्याचशा व्हिडिओमधून आपण वर्गमूळ काढायचं शिकलं, परंतु ती वर्गमूळ कोणत्या संख्येचे काढत होतो, जे हा वर्गमूळाच्या चिन्हामध्ये जर पूर्ण वर्ग संख्या जर असेल तर त्या संख्येचे वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं आहे ती ट्रिक आपण शिकलेली आहे। पण अशा संख्या ज्या संख्या वर्गमूळाच्या चिन्हात आहे परंतु ह्या पूर्ण वर्ग संख्या नाही आहेत, पण तरीसुद्धा या संख्यांचे वर्गमूळ आपण कशा पद्धतीने काढू शकतो ते आज आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, काय करायचं आहे, सर्वात आधी ही जी वर्गमूळातली संख्या आहे, ही वर्गमूळातली संख्या काय करायची आहे, ही वर्गमूळातली संख्या किती आहे जी असेल तर तिच्या आतमध्ये येणारा पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ती आधी पाहून घ्यायचा। म्हणजे 40 आहे, 40च्या आतमध्ये येणारी म्हणजे 40 या नंबरच्या आतमध्ये येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 36 आहे। 36 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 6चा। बघा विद्यार्थी मित्रो, ही 6 आधी लिहून घ्यायचं आहे, लिहिली। त्याच्यानंतर मग काय करायचं आहे, बघा आता इथे त्याच्यानंतर काय करायचं आहे, प्लस। आता काय करायचं आहे, इथं बघा 6ने भागल्यानंतर 6 6 36 म्हणजे 6 36 गेले, 40 मधून 36 गेले तर आले किती, 4। तर 4 लिहायच्या वर, बघा 4 लिहायच्या वर। आता काय करायचं आहे, इथं जो 6 आलेला आहे याचा डबल म्हणजे साइन 2 12 इथं भागून द्यायचा म्हणजे 4/12 करायचा आहे। बघा प्रत्येक स्टेप तुम्ही समजून घ्या। सर्वात आधी काय करायचं आहे, आपण इथं जो नंबर येईल त्या नंबरच्या आतमध्ये येणारी जी वर्गवाली संख्या आहे ती संख्या कोणती आहे तिला फाइंड आउट करायचं आहे। ती कोणती आहे, 36। मग 36 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 6चा, म्हणून इथं लिहायचा आहे 6। ठीक आहे। त्याच्यानंतर मग काय करायचं आहे, 36 गेले 40 मधून राहिले किती, 4। तर 4 लिहायचा आहे अंशामध्ये आणि इथं जो 6 आलेला आहे त्याच्या डबल करायचा आहे म्हणजे तिच्या डबल करून लिहायचं आहे त्याच्या छेदामध्ये। आता काय करायचं आहे, याच्या संख्येचा हा संख्येचा करायचा आहे भागाकार म्हणजे किती येईल, बघा हा 6 तर येणारच आहे। नंतर यांची जे काही आपण करू त्याच्यानंतर काय येणार आहे, भागाकार केल्यानंतर बघा इथं काय होणार आहे, भाग तर जाणार नाही म्हणजे पॉईंट आला, नंतर 0 दिला, 0 दिल्यानंतर किती होते आहे, बघा 40। 40 मध्ये 12चा भाग किती वेळा जातो, 12 तिरी 36, 12 तिरी किती होते, 36। पुन्हा 40 मधून 36 गेले, पुन्हा 4 राहिले म्हणजे पुन्हा 12 तिरी 36, 12 तिरी 36 अशाच पद्धतीने येणार आहे। म्हणजे उत्तर किती येणार आहे विद्यार्थी मित्रो, 6.333 म्हणजे 6.3 बार अशा पद्धतीने याचं उत्तर निघेल। बघा विद्यार्थी मित्रो, म्हणजे कशा पद्धतीने याला जे वर्गमूळाच्या चिन्हामध्ये जर पूर्ण वर्ग संख्या नसेल तरी पण आपल्याला त्याचं वर्गमूळ काढता येते, फ्रॅक्शनमध्ये निघेल परंतु तो निघेल विद्यार्थी मित्रो। बघा इथं दशांश डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला निघालेला आहे। आता काय करायचं आहे, बघा दुसरं उदाहरण बघू। 65 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का, नाही। मग याच्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे, 64। 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 8चा म्हणजे 8 निघाला। 8चा वर्गमूळ 8 64चा वर्गमूळ किती, 8। आता काय करायचं आहे, बघा आता 64 65 मधून 64 गेले, राहिले किती, 1 वर लिहा, 8च्या डबल म्हणजे 16 खाली लिहा। बघा आता याला सोडवा, याला सोडवल्यानंतर किती होणार, इथं सुद्धा पूर्णपणे भाग जात नाही म्हणजे 8 पॉईंट जो येईल तो येईल। आता की पहिला 0 जरी केलं, पॉईंट दिल्यानंतर 0 दिलं तरी 10 मध्ये पण भाग जात नाही म्हणजे 0 वेळा भाग गेला। मग त्या 100 मध्ये की 16 85 16 छक 96, 16 छक किती 96, राहिले किती पुन्हा 4। 100 मधून 96 गेले, 4 राहिले। आता 4 म्हणजे आपण पॉईंट दशांश टाइम घेतलेला आहे म्हणजे काय केलं, पुन्हा 0 घेतलं म्हणजे 40। 16 1 16 16 2 32 म्हणजे किती, 32। आता राहिले किती, 8 राहिले, 16 85 म्हणजे 5। इथं तुम्हाला क्लिअरली भाग जाईल, अशा पद्धतीने तुम्हाला इथे सोडवायचं आहे। बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे ह्या वर्गमुळात 65 या संख्येचा वर्गमूळ किती आहे, 8.0625 अशा पद्धतीने आपल्याला इथे काढता येते। आता बघा वर्गमुळात 52 आहे, वर्गमुळात 52ला 52 या संख्येच्या आतमध्ये येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 49। 49 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 7चा, म्हणून हा 7 लिहिलं। नंतर प्लस, बघा आता 49 52 मधून गेले म्हणजे राहिले किती, 3 वर लिहिले भागीला। आता काय करायचं, 7 दुने 14, 14 इथे लिहिले। आता करायचं कॅल्क्युलेशन, बघा इथं भाग तर जात नाही, पॉईंट 0 दिला, 30 झाले म्हणजे किती वेळा 2दा जाईल, 14 दुने 28, 2 राहिले, पुन्हा 0 घेतला। आता 14 1 14, बघा 20 मधून 14 गेले म्हणजे 6, 14 पंचे
70 होते, 14×95 14×56 झालं. आता इथं आपल्याला पॉईंट आपल्याला 3 डिजिटपर्यंत जरी काढलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे वर्गमुळात 52 या संख्येचा वर्गमूळ किती मिळालेला 7.214 इथपर्यंत आपण गेलं. त्याच्यासमोर सुद्धा गेलतो जर करत राहिला तर. अशा पद्धतीने तुम्हाला वर्गमुळात 52 या संख्येचा वर्गमूळ सुद्धा काढता आला. आता बघा वर्गमुळात 83चा वर्गमूळ काढू. 83 आहे, वर्गमुळात 83च्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे 81. 81 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 9चा, अधिक 83 मधून 81 गेले 2 राहिले, 2 भागीला 9 दुने 18 करा. बघा आता किती 9.0 दिला म्हणजे 18 1 18, 2 पुन्हा आला बरोबर आहे, पुन्हा 18 1 18 18 1 18 अशा पद्धतीने येणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र. आता बघा वर्गमुळात 27 या संख्येचा जो आहे वर्गमूळ तुम्ही स्वतः काढा. कारण मी 1 2 3 4 उदाहरणं तुम्हाला सोडवून दाखवलेली आहे. निश्चितच तुम्हाला या पद्धतीची ट्रिक जी आहे हे सर्व प्रोसेस तुम्हाला समजली असं मी गृहीत धरतो आहे. आता तुम्ही काय करायचं आहे वर्गमुळात 27 या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे आणि उत्तर जे येईल ते तुम्हाला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. अशाच नवनवीन व्हिडिओच्या ट्रिककरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, माझ्या फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्र. धन्यवाद.